निसर्गाने भरभरून दिलेल्या कोकणात आपली स्वतःच्या मालकीची जमीन असावी असे अनेकांना वाटते. त्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, पण अनेक वेळा जमिनीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडत असतात. असाच प्रकार जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या आणि त्यातून औषध निर्मिती करणाऱ्या डॉक्टर बिमल दास यांच्याबाबत घडला आहे. विविध जातींच्या वनस्पतींवर वैज्ञानिक आणि तांत्रिक पद्धतीने संशोधन करून औषध निर्मिती करणारे इकोटेक बायोफार्म कंपनीचे मालक बिमल दास यांचीही मोठी फसवणूक झाली आहे. मुंबई लगत असलेला रायगड जिल्हा दिवसेंदिवस औद्योगिकदृष्ट्या विकसित होत आहे. या ठिकाणी नवनवीन उद्योग आणि प्रकल्प साकारले जात आहेत. येथील भौगोलिक, नैसर्गिक आणि प्राकृतिक रचना पाहता येथील प्रदेश जो आहे वनाच्छादित आणि वनसंपदेने दाटलेला आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वराड जांभूळपाडा येथील गावंड फार्ममध्ये निसर्गात आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, वनौषधी वनस्पती आहेत, त्यांच्यावर तांत्रिक आणि वैज्ञानिकरित्या संशोधन करून औषध निर्माण करणारे शास्त्रज्ञ बिमल दास यांची जमीन व्यवहारामध्ये फसवणूक झालेली आहे. त्यामुळे त्यांचं संशोधन केंद्र जे उभं करायचं होतं ते स्वप्न भंगलेलं आहे. त्यांचं स्वप्न भंगलं असून 10 वर्ष माझी पिछेहाट झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. सुधागड तालुक्यातील वराड जांभूळपाडा येथील प्रसिद्ध असणाऱ्या गावंड फार्ममध्ये जमीन खरेदी विक्रीमध्ये दास यांची फार मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात आपली फसवणूक करणारे नितीन रामचंद्र गावंड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो उन्होंने मुझे बताया कि मेरा पास एक ज़मीन है, लेकिन आपको 73 गुंठा का एक ज़मीन लेना पड़ेगा जो कमर्शियल है, इंडस्ट्रियल के लिए आपको यूज़ करना पड़ेगा। तो उन्होंने मुझे कागज़ पत्र दिखाया और बोला कि 25/1 गार्ड नंबर और सर्वे नंबर जो इंडस्ट्रियल के लिए यूज़ करने के लिए उनके पास मैंडेट है और 7 पार में वो लिखा हुआ था और ये पूरा ज़मीन नितिन गावन का नाम पे था। तो उसी हिसाब से उन्होंने कागज़ भी बनाया है। कागज़ रजिस्ट्रेशन में क्लियरली लिख के दिया है कि हमने उनसे इंडस्ट्रियल ज़मीन खरीदा और उसी हिसाब से 25/1 गांव जांबुलपाड़ा तालुका सुधागढ़ ये ज़मीन मेरा है और 7/12 में लिखा हुआ है कि ये इंडस्ट्रियल के लिए है। जब मैं कंस्ट्रक्शन के लिए परमिशन के लिए गया था तो मुझे कहा गया कि आप सरकारी सर्वे कराइए, उसकी ज़रूरी होता है बाय द टाउन प्लानिंग डिपार्टमेंट। और मैंने सर्वे डिपार्टमेंट में जाके एप्लीकेशन दी। उसी हिसाब से मेरा ज़मीन की जो मेरा ऑक्यूपेशन में जो मेरा पोजीशन में है और इसकी सर्वे हुआ। सर्वे का बाद सर्वेयर ने बताया कि मुझे जो ज़मीन दिया गया वो 25 का 1 नहीं है और उन्होंने 25 का 1 ज़मीन मुझे दिखाया जो करीब आधा किलोमीटर दूर है कहाँ से, जहाँ मैं मेरा पोजीशन में जो ज़मीन है। तो मैं नितिन गावन के पास गया। उन्होंने पहले बात मान ही नहीं रहा था, वो तो सर्वेयर को गलत बता रहा था। फिर बताया कि शायद गलती हो गया है, तो आपको जो ज़मीन दिया गया है वही ज़मीन को मैंने इंडस्ट्री में कन्वर्ट कर दूंगा, लेकिन उन्होंने किया नहीं है। बिमल दास यांचा आता न्यायासाठी लढा सुरू आहे. नितीन रामचंद्र गावंड यांच्याकडून 73 गुंठे क्षेत्र असलेली सर्वे क्रमांक 25/1 ही जमीन विविध जातींच्या वनस्पतींवर संशोधन करण्यासाठी रजिस्टर खरेदी खताने विकत घेण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात जमीन मात्र कोणाचीही वहिवाट नसलेली वेगळाच सर्वे क्रमांक असलेली निघाली, असा दास यांचा आरोप आहे. तो 18 फरवरी 2022 में कोर्ट पुलिस को फिर से ऑर्डर दिए हैं कि ये दोनों का फर्दर इन्वेस्टिगेशन होनी चाहिए और आप फिर से चार्जशीट डालिए दोनों का अगेंस्ट पे। अभी तक पुलिस ने कुछ इन्वेस्टिगेशन नहीं किए हैं और फिर वही रीज़न दे रहा है कि हमने लीगल ओपिनियन लेने का है। अभी तक हम लीगल ओपिनियन ले नहीं पाए। कोर्टाने संबंधित आरोपीला अटक करण्याचे आदेश देऊनही पोलिसांनी कारवाई केलेली नाही, असा दास यांचा आरोप आहे. यावर पोलिसांनी मात्र सरकारी उत्तर देऊन हात झटकले आहेत. त्या ज्या जमिनी आहेत त्यामध्ये यातील आरोपी नितीन गावंड यांची मुलं जी आहेत त्यांनाही सहभागी करावा अशी त्यांची इच्छा आहे. परंतु त्यामध्ये त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी वडिलांच्या नावाने दिली होती आणि जमीन घेताना आणि विकताना दोन्ही वेळा पॉवर ऑफ अटर्नी म्हणून मुलांच्या वतीनं
यातील आरोपी नितीन गावंड यांनी सह्या केलेल्या आहेत किंवा व्यवहार केलेले आहेत आणि मुळात जी बिमलदास यांना विकलेली जमीन आहे त्याच्यामध्ये मुलांचा काही संबंधच नाही. अशा प्रकारच्या केसच्या तपासानंतर 2020 साली यामध्ये दोषारोपपत्र दाखल केले आणि नंतर जी विनंती यातील फिर्यादीने माननीय न्यायालयाकडे केलेली आहे त्यावरून पुढील तपास सुरू आहे. जर यामध्ये काही नव्यानं पुरावे मिळाले किंवा नव्यानं काही आरोपी निष्पन्न झाले तर ते सुद्धा मान्य न्यायालयासमोर पाठवण्यात येणार आहे. महसूल विभागानेही कोर्टात प्रकरण असल्याचे सांगत आत्तापर्यंत कारवाई का केली नाही हा प्रश्न टाळला आहे. बिमलदास आणि नितीन गावंड यांचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे पोलीस निरीक्षक यांनी मान्य न्यायालयामध्ये जो चार्जशीट दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने न्यायालयामध्ये त्याचं खरं खोटं होऊन जाईल. दास यांना त्या जागेवर संशोधन केंद्र उभे करायचे आहे, पण आता जागेच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने त्यांचे हे प्रस्तावित केंद्र होणार की नाही अशी भीती त्यांना आहे. त्याचबरोबर कोकणात स्थानिक लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जमिनीचे व्यवहार केले जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी आता होत आहे. धम्मशील सावंत, मॅक्स महाराष्ट्र, रायगड.